नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण या भागात इयत्ता 5वी स्कॉलरशिपमधील बुद्धिमत्ता विषयाचा एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज आपण इयत्ता 5वी म्हणजेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, जी 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा आहे, त्या अंतर्गत विषय पाहणार आहोत बुद्धिमत्ता. या बुद्धिमत्ता या विषयामध्ये आजचा आपला नवीन घटक आहे क्रम ओळखणे. घटक 3, घटक 1 व 2 आपले मागील भागात झालेले आहेत. आजचा घटक आहे घटक 3 मध्ये क्रम ओळखणे. तर हे प्रश्न कशा प्रकारे असतात? बाळांनो, ह्या प्रकारच्या प्रश्नामध्ये एक मालिका दिलेली असते. म्हणजे संख्या मालिका असेल, चिन्ह मालिका असेल, आकृत्यांची मालिका असेल. आणि ती जी मालिका दिलेली असेल, समजा संख्या मालिका आहे, विशिष्ट क्रमाने दिलेली असते. त्या ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या असतात त्यांच्यामध्ये एक विशिष्ट क्रम असतो आणि तो क्रम तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. संख्यामध्ये दिलेला किंवा चिन्हामध्ये दिलेला क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्ह तुम्हाला जे दिलेलं असतं त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य घटक किंवा जो काही गट असेल, चिन्हांचा गट, संख्यांचा गट, तुम्हाला निवडायचा असतो. कळलं का बाळांनो तुम्हाला? आज आपल्याला आपला जो प्रकार 3 मधला 3.1 उपघटक 3.1 आपण पाहणार आहोत. संख्यामाला किंवा संख्या मालिका. क्रम ओळखण्यामध्ये पहिला भाग संख्या मालिका, म्हणजे संख्या मालिकेमध्ये क्रम ओळखणे. मग संख्या मालिकेचा क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या कशी शोधायची बरं? त्यासाठी काही घटक तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. आपण मागील भागात शिकलो होतो बघा, वर्गीकरण क्लासिफिकेशनमध्ये संख्या ज्या दिलेल्या असतात त्यावर कसं आपण क्लासिफाय करायचं मागच्या वेळेला पाहिलं. तसंच इथे आपल्याला संख्यांचा गट कोणता आहे ते माहीत असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी संख्यांचे गट शोधण्यासाठी संख्यांचे प्रकार, त्यांच्या संख्यांचे अंक असतात, अंकावरील मूलभूत क्रिया ज्या आहेत, पाढे माहीत पाहिजे तुम्हाला, पटीने तुलना म्हणजे पटीने संख्या कशा वाढतात, एकपट, दुप्पट, तिप्पट, विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत त्या माहीत असणे आवश्यक आहेत. तसे संख्यांचे वेगवेगळे प्रकार जसे समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहेत. वर्गसंख्या, मग त्यामध्ये समसंख्यांचे वर्ग, विषमसंख्यांचे वर्ग, त्रिकोणी संख्या, व्यवहारी अपूर्णांक माहीत असणे आवश्यक आहे. शिवाय अंकांची अदलाबदल केली एखाद्या संख्येतील तर त्यापासून नवीन संख्या कशी येते, तर हे घटक आपल्याला तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्ही हे ओळखू शकाल त्यावेळेला बरोबर तुम्हाला माहीत नसलेली ती जी संख्या जी आहे, ज्या क्रमामध्ये दिलेल्या संख्या आहेत आणि उरलेली संख्या तुम्हाला जी विचारलेली असते ती तुम्हाला अगदी अचूक सांगता येईल. तर पाहूया आपण ह्या भागातील उदाहरणं. आपला प्रश्न आहे, खालील संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. आता ह्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे पट व पाढ्यांवर आधारित प्रश्न. एकपट, दुप्पट, तिप्पट, एकपट म्हणजे गुणिले 1, दुप्पट संख्येची तिप्पट यावर आधारित आणि पाढे. इथे तुम्हाला मी काही संख्या दिलेल्या आहेत, 7, 14, 35 आणि 49. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी मी संख्या विचारलेली आहे. आणि इथे तुम्हाला हे दिलेले आहेत मी पर्याय. तर 7, 21, 35, 49 हा थोडा तुम्हाला सोपाच प्रश्न दिलेला आहे.
संख्या बघून आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर ठीक आहे, पहिलं उदाहरण आहे, तुम्हाला मी हिंट दिलेली असणार. त्या हिंट तुम्हाला परीक्षेला दिलेली नसणार बाळांनो, तुम्ही विचार करायचा आहे. काय आहेत बघा संख्या? 7च्या पाढ्यातील क्रमशः विषम संख्यांचा गट. म्हणजेच काय? तर 7चा पाढा तुम्हाला माहीत आहे ना, मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी. 7चा पाढा तुम्हाला माहीत आहे ना, आपण इथे लिहूया 7चा पाढा. काय आहे बरं 7चा पाढा? 7 एके 7, 7 एके 7 नाही का, 7 दुने 14. दुने म्हणजे हे आहे समसंख्या, बरोबर. दुने म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरची म्हणजे समसंख्या, पहिल्या क्रमांकावरची विषम संख्या आहे. ठीक आहे. मग तिसरी काय येणार? 7 त्रिक 21. पहा बरं, आता संख्यांकडे लक्ष द्या. 7 चोक 28, मग 7 पाचा 35, नंतर 7 स किती 42, मग 7 साती 49. म्हणजे ह्या संख्या 7च्या पाढ्यातील आहेत, पण क्रमाने सगळ्या नाही आहेत, क्रमशः विषम संख्या आहेत. म्हणजे 7 एके आहे, 7 त्रिक आहे, 7 पाचे आहे, 7 साती आहे. हां, मग आता 7 एके 7 आहे, 7 त्रिक 21 आहे, 7 पाचा 35 आहे, 7 साती 49 आहे. मग इथे किती असणार? 7 साती नंतर 7 8 नाही, 7 9. बरोबर ना. मग आता तुम्ही उत्तर काय असेल पर्याय तुम्ही सांगायचं आहे. तुम्हाला मी हिंट देणार आहे बाळांनो प्रत्येक प्रश्नात, आणि हिंट दिल्यावर तुम्ही पर्याय काय असेल सांगायचं आहे. आणि तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक 3 बरोबर ना. 7 9 63. पाहूया पुढचा प्रश्न. ह्याच प्रकारातला आहे, पट व पाढ्यांवर आधारित प्रश्न. 2 5 11 20 32 आणि 47 अशा प्रकारे मी तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्यांचे पर्याय बघा. हा तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधायची आहे, आणि हे आहेत तुमचे पर्याय. आता ह्याची हिंट काय बघा. क्रमशः 3च्या पटीच्या फरकाने चढत्या क्रमाने येणाऱ्या संख्यांचा गट आहे. 3च्या पटीच्या फरकाने म्हणजे 3ची जी पट करायची. 3ची पट म्हणजे किती? 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15. हे 3ची पट झाली बरोबर. 3 पाची 15, नंतर 3 सक 18. मग इथे दोनामध्ये किती मिळवलेत बघा बरं. दोनामध्ये मिळवलेत, इथे आपण करूया. इथे मी सोडवते तुमच्यासाठी. दोनामध्ये मिळवले 3 बरोबर. मग 2 3 मिळवले 5 झाले. ठीक आहे. मग ही 5 आली. मग 5मध्ये किती मिळवायचे? 3च्या पटीच्या. मग 3च्या पटीत 3च्या दुप्पट किती? 6 ना. मी ते 6 लिहिले आहेत बघा. म्हणजे 5मध्ये मिळवले 6. 5 6 मिळवून झाले बघा, तिसरी संख्या आहे तिथली. मग 11मध्ये किती मिळवायचे? 11मध्ये 3च्या पटीत तिसरी संख्या 11 अधिक 9 20 मिळवले बघा. मग 20मध्ये किती मिळवायचे? 9 झाले मिळवून. 3च्या 4 पट 12 मिळवायचे. आता किती होणार? 3च्या 4 पट 12. मग संख्या येणार 32. मग 32मध्ये किती मिळवायचे? पुढे 15 मिळवायचे बघा. किती येणार? 15 मिळवल्या. 5 6 6 3 आणि 1 4. मग 47मध्ये किती मिळवायचे? 15 मिळवून झाले आपले. 15च्या पुढे 18 मिळवायचे आहेत. किती मिळवायचे आहे? 18. बघा आता तुम्हाला मी हिंट दिली आहे. उत्तर काय असेल तुम्ही विचार करा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. मी तिथे उत्तर लिहिलेलं आहे पहा. पाहूया पुढचा प्रश्न. ह्याच प्रकारावर आधारित तिसरा प्रश्न. पट व पाढ्यावर आधारित प्रश्न आहे. संख्या दिलेल्या आहेत बघा. ह्या प्रकारामध्ये शेवटची संख्या असेल असं नाही, मधली संख्यासुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. ठीक आहे. आता इथे काय संख्या आहेत बघा. 26 52 78 आणि प्रश्नचिन्ह आहे आणि 130. आठवा बरं संख्या कोणत्या पाढ्यामध्ये आहेत तुम्हाला आठवतं का? 26 13 एके 13, 13 दुने 26 आठवतं का? बरोबर ना. हो ना. मग इथे आपल्याला काय करायचं आहे? 13च्या पाढ्यातील संख्या दिसत आहेत. मग 13चा पाढा लिहूया आपण इथे. 13 एके 13, 13 दुने 26,
13 त्रिक 39, 13 चौक 52, 13 पंची 65, 13 सक 78, 13 सत्ती 91, 13 आठी 4 दरसे, बरोबर ना. मग 13 आठी 4 दरसे आणि 13 नव्वा किती, या ठिकाणी 13 नव्वा 17 दरसे, बरोबर ना. 9 त्रिक 27, बरोबर. आणि 13 10 30 असे. हा झाला आपण लिहिला 13चा पाढा. आता पूर्ण पाढा नाही आहे, एक सोडून एक आहे बघा. 26 आहे, मग 52 आहे, मग 78 आहे. मग 78 नंतर काय येणार बघा, 104 येणार. आणि शेवटी 13 नवा 17 दरसे नंतर किती, शेवटची संख्या 130. मग उत्तर काय असेल तुम्ही सांगा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 13 आठी 4 दरसे. म्हणजे 13च्या पाढ्यातील क्रमशः संख्या आहेत, पण अगदी क्रमशः म्हणजे कोणत्या, सम घट ह्याच्यावर आहेत बघा. म्हणजे सम स्थानावरील, बरोबर ना, विषम स्थानावरील नाही आहेत, समस्थानावरील संख्या आहेत त्या. आपण आता दुसरा प्रकार, सम आणि विषम संख्यावर आधारित प्रश्न पाहूया. प्रकार 2, चौथा प्रश्न बघा. 5, 9, 15, 23, 33 संख्या दिलेल्या आहेत. मी प्रश्नचिन्ह जागची संख्या विचारलेली आहे आणि हा दिलेला आहे तुम्हाला पर्याय. हे दिलेले आहेत पर्याय. काय आहे बघा बरं. 5, 9 कसे असतील संख्या, तुम्हाला त्या ठिकाणी मी हिंट देते. क्रमशः 4, 6, 8, 10, 12 ह्या समसंख्यांच्या फरकाने चढता क्रम आहे बघा संख्यांचा. म्हणजे काय, असा फरक आहे, समसंख्यां इतका फरक आहे. तर 5मध्ये किती मिळवले की बघा 2 येत नाहीत. मग 5मध्ये किती मिळवले की 9 येतात. 5मध्ये मी इथे लिहिते बघा तुमच्यासाठी. 5मध्ये 4 मिळवले की 9 येतात. ठीक आहे. मग 9मध्ये किती मिळवले की 15 येतात. 9 आणि 6 15, बरोबर. म्हणजे इथे 6 मिळवलेत. मग 4, 6 मग 8 मिळवूया, बरोबर ना. मग 8 मिळवून किती येणार, 15 आणि 8 33. मग 4, 6, 8 नंतर मग 10 मिळवूया. 10 मिळवा किती येणार, सॉरी 15 आणि 8, 8 5 13, चला एक 23 येणार. सॉरी 33 नाही. मग 23मध्ये 10 मिळवूया 33. मग 33मध्ये किती मिळवायचे, तर 4च्या बघा, म्हणजे 2च्या पाढ्यातील पण 4च्या पुढच्या, 4, 6, 8, 10, 12 अशा समसंख्या मिळवलेल्या आहेत दिलेल्या संख्यांमध्ये. आणि तुम्हाला आलेलं उत्तर तुम्ही 33मध्ये 12 मिळवून येणार आहे. काय असेल बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक 1 समजलं तुम्हाला. पर्याय क्रमांक 1 कसा आला तो पाहूया. पुढचा प्रश्न समविषम संख्यावर आधारितच 5वा प्रश्न. 5, 6, 7, 12, 9, 18, 11, 24 आणि प्रश्नचिन्हाच्या जागचं तुम्हाला संख्या सांगायची आहे. बघा क्रम कसा आहे, नीट बघा बरं तुम्ही. जर तुम्ही क्रम नीट पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल यामध्ये काय सारखेपणा आहे. नीट बघा. इथे समस्थानी म्हणजे हे पहिलं स्थान नाही का, हे पहिलं स्थान, हे दुसरं स्थान आहे, हे तिसरं स्थान आहे संख्येचं, हे 4थं स्थान आहे, हे 5वं स्थान आहे, हे 6वं स्थान आहे, हे 7वं आणि हे 8वं स्थान. मग समस्थानी म्हणजे 2, 4, 6 आणि 8 ह्या स्थानी 6च्या पाढ्यातील संख्या आहेत बघा. म्हणजे 6च्या पट्टीतील नाही का. 6 1 6, 6 2 12, 7 1 18, 7 4 24. आणि विषम स्थानी क्रमशः विषम संख्या आहेत 5 पासूनच्या. विषम संख्या माहिती आहे ना, 2ने भाग जात नाही त्या विषम संख्या. मग 5 नंतर 7, 7 नंतर 9 असते, 9 नंतर 10 11 असते, 11 नंतर मग कोणती येणार विषम संख्या जिला 2ने भाग जात नाही. विचार करा बरं पर्यायामधून. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता.
वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक 13, कारण 11 नंतरची विषम संख्या आहे 13. पाहूया पुढचा प्रश्न. याच भागावर आधारित 106, 86, 68, 52 आणि 38 संख्या दिल्या आहेत. पर्याय बघा हे आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या ओळखायची. आता इथे संख्या चढत्या क्रमात नाही, उतरत्या क्रमात आहेत. मग उतरत्या क्रमामध्ये किती? 106 नंतर 86 आहेत, म्हणजे कितीतरी वजा केलेले दिसत आहेत बघा. किती वजा केले आहेत आपण बघूया ना. 106 मधून 86 गेले, किती राहणार? 6 6 गेले, 10 8 गेले 20, म्हणजे 20 वजा केलेत. बरोबर. मग 20 नंतर मग इथे 86 नंतर 68 यायला किती वजा केले आहेत? पुन्हा इथे मी लिहिते बघा. 86 वजा 68, 16तून 8 गेले 8, 8 7 गेले 18, म्हणजे कमी कमी वजा बाकी करत गेले आहेत. ह्या समसंख्येच्या फरकाने उतरता क्रम आहे. म्हणजे 86 नंतर इथे 20 वजा, कळलं मला. इथे किती वजा केलेत? 18 वजा केलेत. 2 2 कमी करायचे, म्हणजे इथे किती वजा करायचे? 16. पुढे वजा करायचे 14, आणि त्यापुढे वजा करायचे 12. बरोबर ना. बघा इथे प्रत्येक ठिकाणी इथे बघा, इथे मी वजा केले 18, इथे 8तून 2 गेले, 68मधून 16 वजा करायचे ना. 8तून 6 गेले 2, आणि 6तून 1 गेले 5, इथे 14 वजा करूया. 12तून 4 गेले 8 राहिले, आणि 5तून 1 आणि तो हातचा 2 गेले 3 राहिले. आता 38मधून तुम्ही 12 वजा करा बरं. आता काय करायचं आपल्याला? इथे शेवटची संख्या काढायला 38मधून 12 वजा करायचे आहे. किती वजा बाकी येईल बरं? तुम्ही करा. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय तुम्हाला कळलाच असेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता आपण तिसरा प्रकार पाहूया. यामध्ये मूळ संख्यावर आधारित. मूळ संख्या म्हणजे तुम्हाला माहितीच असेल. मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या हे गणितामध्ये तुम्ही शिकलाच असाल. मूळ संख्या म्हणजे काय? ज्यांना दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जात नाही, फक्त 1ने जातो आणि त्या संख्येने जातो, त्यांना मूळ संख्या म्हणतात. इथे मी एक तक्ता दिला आहे की ज्यामध्ये 1 ते 100मध्ये मूळ संख्या किती आहेत ते तुम्हाला कळेल. उदाहरणार्थ 1 ते 10मध्ये कोणत्या कोणत्या आहेत? 1 ही कधी मूळ संख्याही नसते, संयुक्तही नसते. 2 ही पहिली सममूळ संख्या आहे, 2ला फक्त 2नेच भाग जातो ना, बाकी कुठल्या संख्येने जात नाही. मग 3, मग 5, 4 नाही, कारण 4ला बघा 2ने भाग जातो आणि 4ने भाग जातो. म्हणजे त्या संख्येव्यतिरिक्त आणि 1ने या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग नाही लागला पाहिजे. तर 5 आणि 7 म्हणजे 1 ते 10मध्ये 4 मूळ संख्या आहेत. मग 11 ते 20मध्ये 11, 13, 17, 19 4 मूळ संख्या आहेत. 21 ते 30मध्ये 2 मूळ संख्या आहेत. 31 ते 40मध्ये 2 मूळ संख्या आहेत. 41 ते 50मध्ये 3 आहेत. इथे 2 आहेत, इथे 2, ह्या 3, ह्या 2 आणि 1. अशा प्रकारे 1 ते 50मध्ये किती मूळ संख्या आहेत बघा, बेरीज करा बरं. 4 आणि 4 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. म्हणजे 1 ते 50 म्हणजे 15 मूळ संख्या आहेत. आणि 51 ते 100मध्ये 2 आणि 2 4 आणि 3 7, 8, 9, 10. किती संख्या झाल्या इथे? पुढे झाल्या 10. म्हणजे एकूण 1 ते 100मध्ये 25 मूळ संख्या आहेत. इथे ह्या चित्र तुम्हाला मी संख्या त्यासाठी दिल्या आहेत की तुम्हाला शोधता आल्या पाहिजे आणि माहीत पाहिजे प्रत्येकामध्ये किती संख्या आहेत ते. यावर आधारित प्रश्न पाहूया आपण. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. मूळ संख्यावर आधारित प्रश्न आहे 7वा. 2, 3, 5, 7, 11, 13. अगदी सोपा प्रश्न दिला आहे मी. क्रमाने असलेल्या मूळ संख्या आहेत पहा. 2 नंतर 3, नंतर 5 आणि 7. बरोबर ना. पहिल्या 1 ते 10मधल्या 4 झाल्या संख्या. त्यानंतर 11 ते 20मध्ये 11, नंतर 13 असते. 13 नंतर कोणती असणार आहे बघा बरं? मूळ संख्या, विषम संख्या नाही. 13 नंतर तुम्ही 14 सम 15 विषम संख्या आहे, पण तिला 3ने भाग जातो, 5ने भाग जातो नाही का, त्यामुळे ती मूळ संख्या नाही. 15 म्हणायचं नाही. मग कुठली असेल? अगदी सोपा प्रश्न आहे. तुमची वेळ सुरू होईल आता.
संपलेली आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक 2 17. बरोबर ना. 13 नंतर 14, 15, 16 यांना इतर संख्येने भाग लागतो, त्यामुळे 13च्या पुढचे मूळ संख्या आहे 17. पाहूया याच्यावरच आधारित पुढचा प्रश्न. 2 4 7 12 19 आणि मध्ये प्रश्न संख्या विचारलेली आहे 43. बघा इथे तुम्हाला मी पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला मी हिंट दिलेली आहे. आता बघा हिंट काय दिले बघा. 2 3 5 7 11 13 या मूळ संख्यांच्या फरकाने संख्या चढत गेल्या आहेत. बघा काय आहे, या संख्या चढत गेल्या आहेत, पण कसा फरक आहे म्हणजे किती मिळवल्या आहेत तर प्रत्येकामध्ये मूळ संख्या मिळवत गेलेल्या आहेत. बघा या दोनामध्ये मिळवले आहे 2. मग 2च्या नंतर मूळ संख्या कोणती आहे 3 आहे ना. 2 3 5 7 या पहिल्या 1 ते 10 मधल्या तुम्हाला म्हटलं मूळ संख्या, तर मी 4मध्ये बघा 3 मिळवलेत बघा. बरोबर 3मध्ये तिच्या 3च्या नंतर 3 मिळवून 7 आले, मग 5 मिळवलेत बघा. बरोबर 5च्या नंतर मग 5 मिळवून 7 5 12 आले. 5च्या नंतर मग 7 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे पुढे 7 मिळवले. 12 आणि 7 19. मग 7च्या नंतर 10पर्यंत संपल्या. मग 11 ते 20मध्ये 11 ही पहिली मूळ संख्या आहे, त्यामुळे 19मध्ये किती मिळवले 11 मिळवायचे. आणि मग 19मध्ये 11 मिळवून किती येणार आहे संख्या, ते आहे तुमचं उत्तर. 19 अधिक 11 किती येईल बघा बरं, ते तुमचं उत्तर आहे. ते तुम्ही विचार करायचा आहे. हिंट तुम्हाला मी दिलेली आहे. तुमची वेळ सुरू होत आहे. वेळ संपलेली आहे. उत्तर काय येणार 19 11 30. बरोबर ना. आणि 30मध्ये बघा मधली संख्या विचारली तरी आपल्याला काढता आली पाहिजे. आणि इथे येणार आहे 30 येणार आहे इकडे आपल्याला विचारलेली संख्या. आणि 30मध्ये पुढची मूळ संख्या मिळवा बरं 13. 30मध्ये 13 मिळवून बघा 30 40 3 43 इथं आहे. म्हणजे पुढची आपल्याला उत्तर कळल्यानंतर सुद्धा पुढची संख्या बरोबर आहे की नाही पाहायचं, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे आपल्याला कळेल. पाहूया पुढचा प्रश्न. मूळ संख्यावर आधारित 59 47 41 31. बघा संख्या या उतरत्या क्रमाने दिसत आहेत ना, उतरत्या क्रमाने. मग आता कशा आहेत बघा या उतरत्या क्रमाने संख्या, तर ह्या उतरत्या क्रमाने मूळ संख्या दिसत आहेत बाळांनो. ह्या उतरत्या क्रमाने मूळ संख्या आहेत बघा. 59 ही जी आहे ती 51 ते 60 मधली आहे. बरोबर ना. क्रमशः उतरत्या क्रमाने एक सोडून एक मूळ संख्या आहेत. पहा मूळ संख्या तर मी तुम्हाला तक्ता देते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वरती संख्या बघा आणि या मूळ संख्या बघा उतरत्या क्रमाने. पहा इथे ही 51 ते 60मध्ये 59 दिलेली आहे आपल्याला. एक सोडून एक आहे, मग ही नाही आहे. मग त्यानंतर ही आहे बघा दिलेली, मग ही नाही आहे. बरोबर. मग 41 दिली आहे, मग 37 नाही आहे. 41 ते 30मधली 37 नाही आहे, मग किती 31 आहे. मग पुढची सोडायची आहे. बरोबर. आणि मग काय असणार आहे पुढची संख्या, आपल्याला विचारलेली संख्या काय असणार आहे कळलं का तुम्हाला. तक्ता पाहिलात तुम्ही. मग आता उत्तर सांगायला तयार राहा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय कोणता असणार आहे संख्या 23. कळलं ना तुम्हाला. तक्ता पाहिलात ना तुम्ही आता. पाहूया पुढचा प्रश्न. आता वर्गसंख्या. वर्ग म्हणजे माहिती आहे ना बाळांनो तुम्हाला. मागील संख्याचा जो प्रश्न होता त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं त्याच संख्येने गुणणे, म्हणजे ती संख्या आपण दोनदा लिहिली म्हणून डोक्यावर वर्ग लिहितात. आणि वर्ग करणे म्हणजे त्याच संख्येने गुणणे. समजा 8 आहे तर 8चा वर्ग म्हणजे काय 8 गुणिले 8. 8 8 64. यावर अधिक अभ्यास तुम्हाला वरील इयत्तामध्ये आहे, परंतु हे बेसिक आपल्याला इथे शिकायचं आहे, कारण त्यावर आधारित आपल्याला इथे प्रश्न असणार आहेत. तर पाहूया काय प्रश्न आहे. 4 16 36 64 आणि इथे प्रश्नचिन्ह तुम्हाला बघा दिलं आहे मी. तर काय इथे अगदी सोपं आहे. वर्ग आहेत, क्रमशः संख्यांचे वर्ग आहेत. क्रमशः म्हणजे एक सोडून एक आहेत बघा बाळांनो. आता तुम्हाला मी इथे पर्याय विचारलेला आहे. 4 म्हणजे कोणाचा वर्ग आहे बघा बरं. 2चा वर्ग आहे बघा, आहे ना. 2च्या वर्गानंतर 3चा वर्ग असतो ना. क्रमशः संख्या 2 नंतर 3, मग 3चा नाही दिला, मग 4चा वर्ग दिला बघा.
4चा वर्ग 16. मग 4 नंतर 5 पाहिजे ना, मग 5 नाही आहे. मग 5च्या नंतर 6चा वर्ग आहे बघा, 6 6 36. मग 6 नंतर 7चा नाही, 8चा वर्ग आहे, 8 8 64. मग 8 नंतर 9चा नाही आहे, बरोबर ना. मग 9 नंतर मग किती, 10. 10चा वर्ग 10 10 100. मग 10 नंतर मग 11 नसेल, मग कोणाचं असेल, 12चा असेल, 12चा वर्ग. मग 12चा वर्ग किती असेल, विचार करा बरं. मी तुम्हाला आता वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय काय असेल, कळलं तुम्हाला ना. 12चा वर्ग. 12चा वर्ग करूया आपण. 12चा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12. गुणाकार तुम्हाला करता येतो ना बाळांनो. बघा, 12 दूने 24 4, हातचे 2, 12 1 12 आणि 2 14. मग तुम्ही साधारण 30पर्यंतच्या संख्यांचे वर्ग बाळांनो तुम्हाला लक्षात ठेवलेच पाहिजेत. नाही आला तर हरकत नाही, तिथे गुणाकार करून आपण काढू शकतो. पाहूया वर्गसंख्यावर आधारित पुढचा प्रश्न. 7 26 37 50 दिले आहेत संख्या. 17 आणि प्रश्नचिन्ह जागची संख्या तुम्हाला विचारलेली आहे. हे दिलेले तुमचे पर्याय नीट बघा. 17 दिलेली आहे संख्या पहिली, 7 नाही 17. तर आत्ताच बघितलं आपण 4चा वर्ग किती असतो, 16 असतो की नाही. मग 4चा वर्ग, n म्हणजे संख्या, n म्हणजे क्रमशः नैसर्गिक संख्या. हां, तर तिचा वर्ग आहे बघा. 17 म्हणजे बघा 4चा वर्ग. आपण करूया. 4 गुणिले 4 किती, 4 चौक 16 है ना. मग त्या संख्येच्या वर्गात 1 मिळवलं आहे बघा, म्हणजे 16 अधिक 1. तसं 26 कसं येणार, 26 म्हणजे 5चा वर्ग. करूया आपण. 5 5 25 अधिक 1 म्हणजे किती, 26. तसं 36 म्हणजे काय बघा, 6चा वर्ग आहे. 6चा वर्ग बरोबर किती, 6 6 36 अधिक 1 म्हणजे 37. ठीक आहे. मग पुढे 7चा वर्ग म्हणजे n ह्या क्रमशः संख्या आहेत. पहिलं 4, मग झालं 5 6 7. इथं हे 7चा वर्ग करूया आपण, त्यामध्ये 1 मिळवूया. मग 7चा वर्ग 49 अधिक 1 50. मग पुढची काय असणार संख्या, 8चा वर्ग अधिक 1 असणार आहे, बरोबर ना. 8चा वर्ग 8 गुणिले 8 64 अधिक 1. बघा बरं पर्याय काय असेल. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पाहूया पुढचा प्रश्न वर्गसंख्यावर आधारित. 24 35 48 63 आणि हे दिले आहेत तुम्हाला पर्याय. आता जसं मगाशी n वर्ग अधिक 1 होतं, आता n वर्ग वजा 1 आहे बघा. मग इथे क्रमशः संख्या ज्या आहेत, उदाहरणार्थ 24, आता मगाशी 4 ने सुरुवात होते, आता 5 आहे. 5चा वर्गमधून वजा 1 केला आहे बघा. 5चा वर्ग किती, 5 गुणिले 5 नाही का. 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 म्हणजे किती येतात, 5 5 25. मग 25मधून 1 वजा केला आहे, 1 वजा बरोबर 24. हां, मग 5च्या नंतर मग हा 5चा वर्ग, मग हा 6चा वर्ग, 7चा वर्ग, 8चा वर्ग आणि शेवटी 9चा वर्ग असणार. मग 6चा वर्ग 6 6 36 वजा 1 35, 7 49 वजा 1, 8 64 वजा 1 आणि 9चा वर्ग. 9 9 9चा वर्ग काय येणार, 9चा वर्ग वजा 1, 9 9 81 वजा 1. काय असेल बरं उत्तर. उत्तर तुम्ही सांगायचं आहे मला. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 81 वजा 1 80. कळलं ना बाळांनो तुम्हाला. आहे ना सोपी मजा, म्हणजे मजेदार गणितं आणि सोपी सोपी. फक्त तुमच्या बुद्धीला आपल्याला थोडीशी चालना द्यायची आहे बाळांनो या गणितांसाठी. आता घनसंख्यावर आधारित बघूया. घनसंख्या म्हणजे काय, आता जसे वर्ग आपण केले तसे घन. उदाहरणार्थ समजा 2चा घन म्हणजे काय, संख्या जी आहे 3 वेळा लिहायची. घन म्हणजे 3 वेळा. किती वेळा, आणि गुणाकार करायचा. तर 2 दुने 4, वर्ग आपल्याला माहिती आहे 4. मग घन म्हणजे 4ला अजून एकदा गुणायचं, 4 दुने 8. 3 समजा असेल तर 3चा घन म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9,
9 त्रिक 27. आता आपण 1 घेतला तर एकाचा घन काय येणार, एकच लिहायचं आहे 3 वेळा, 1 गुणिले 1 गुणिले 1, एकाचा घन एकच येणार. एकाचा किती असेल घातांक, तुम्हाला वर्गाने घनच असेल तर एकच येणार. तर अशा प्रकारे घन करायचं असतो, त्यावर आधारित प्रश्न आहे. बघा संख्या दिल्यात 1, 8, 27, 64, 125, 216. अगदी सोपा प्रश्न आहे. क्रमशः संख्यांचे घन आहेत. बघा पहिला हा एकाचा घन आहे, हा आहे 2चा घन, बघा इथे लिहिलं आपण. हा आहे 3चा घन, हा आहे 4चा घन, 4 चौक 16 चौक 64. हा आहे 5चा घन, 5 गुणिले 5 गुणिले 5. करून बघूया पाहिजे आपण. 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25 आणि 25 5 25 असे, बरोबर. हा पुढचा आहे 6चा घन, 6 गुणिले 6 गुणिले 6, 6 6 36 आणि 36ला 6ने गुणलं की तर 216. मग जर क्रमशः जर असेल तर पुढचा प्रश्नचिन्ह जागी 7चा घन असणार, बरोबर ना. 7चा घन म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7. काय असेल बरं उत्तर, 7 7 49. आणि मग 49 म्हणजे वर्ग झाला ना, अजून एका 7ने गुणायचं. उत्तर काय येईल विचार करा, गुणाकार करा. तोपर्यंत मी तुम्हाला वेळ देत आहे. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक 4 आहे, कारण 49 गुणिले 7 343. आता मी तुम्हाला गुणाकार करून दाखवते. 7 9 63 3 हातचे आले 6 आणि 7 7 42 आणि 6 किती, सॉरी 7 चौक 28 आणि 6 28, 29 30 31 32 33 34. आज घनसंख्यावर आधारित प्रश्न. आता पुढचा प्रश्न पाहूया. 9 28 65 126 संख्या दिलेल्या आहेत. हे तुमचे पर्याय आहेत. काय बघा बरं, 9 आहे. हां, आता 9 म्हणजे काय, बेदुने 4 दुने 8 अधिक 1. बेदुने 4 दुने 8 अधिक 1 म्हणजे काय, दिलेल्या संख्येचा घन आहे, 2चा घन अधिक 1 आहे. बघा बेदुने 4 दुने 8 अधिक 1, बरोबर ना 9. मग हे 28, हे जर 2चं आहे तर हे 3वर असणार, हे 4वर असणार, हे 5वर असणार अवलंबून आणि 6वर अवलंबून असणार. आता 2चा घन म्हणजे दिलेल्या संख्येचा घन अधिक 1. हां, हे क्रमशः संख्या आहेत. मग बघूया आपण दुसरं बघूया, बरोबर आहे का. 3चा घन अधिक 1, 3 त्रिक 9 त्रिक 27 अधिक 1 बरोबर 28. ठीक आहे. मग आता ह्याप्रमाणे पुढचे आहेत. मग 6वे काय असेल, 6वी संख्या 6चा घन अधिक 1. 6चा घन मगाशी आपण लिहिला होता 216. हां, अधिक 1. उत्तर काय असेल विचार करा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 3, बरोबर ना. 216 अधिक 1 217. हे बघा दिलं आहे तुम्हाला इथे मी. n घन अधिक 1 म्हणजे 2 घन अधिक 1 अशा नैसर्गिक संख्या, क्रमशः नैसर्गिक संख्यांचा घन अधिक 1. ते सूत्र जे आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. क्रमशः संख्येमध्ये किती मिळवायचे, वर्ग असेल संख्येचा तर किती मिळवायचे. पाहूया पुढचा प्रश्न, घनसंख्यावर आधारितच आहे. 2 10 दिलेली संख्या 30 68 130 222 आणि विचारलेली संख्या कोणती असेल बरं. n घन अधिक n हे सूत्र आहे. हां, n घन अधिक n म्हणजे काय, दिलेली संख्या अधिक n, सॉरी दिलेल्या संख्येचा घन. उदाहरणार्थ पहिली संख्या बघूया. पहिली संख्या 1 आहे म्हणजे एकाचा घन आहे. एकाचा घन जी संख्या जिचा घन केला तीच 1 मिळवायचा. एकाचा घन एकच नाही का, त्यामुळे 1 आणि 1 किती आहे 2 आहे. ठीक आहे. मग दुसरे 10 कसे आले बघा इथे दिलं आहे मी. 2चा घन अधिक 2, जिचा तुम्ही घन केला ती संख्या मिळवायची. बेदुने 4 2 8 अधिक 2 10. मग इथे हा 3चा घन अधिक 3 असणार. मग 4चा घन अधिक 4, 5चा घन अधिक 5, 6चा घन अधिक 7. मग इथे काय असेल, शेवटी काय असणार आहे 7चा घन अधिक 7, बरोबर ना. तर 7चा घन मगाशी आपण बघितला 343, त्या 7 मिळवा.
बघा उत्तर का असेल. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. बघा 343 मध्ये 7 मिळवा. 343 मध्ये 7 मिळवले किती येतात? 350. बरोबर ना. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आज आपण आजच्या भागामध्ये संख्यामाला म्हणजे क्रम ओळखणे, दिलेला विशिष्ट संख्यांचा क्रम कोणता आहे, कोणत्या प्रकारचा आहे तो ओळखून उरलेली संख्या त्या क्रमानेच असणार आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधायची आहे. तर आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.